नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ही जी सुंदर कॅरी बॅग बघणार आहोत कशी शिवायची. तर त्यासाठी इथे मी प्लास्टिकची कॅरी बॅग घेतलेली आहे. त्यानुसार आपण या मापावरून आपण दुसरी बॅग शिवणार आहोत कापडी. तर इथे हे प्लास्टिक मी दोन्ही साईडनं कट करून घेतलं आणि इथे हे डबल फोल्ड मी कपडा घेतलेला आहे. तर त्यावर हे प्लास्टिकची बॅग ठेवून त्यानुसार आपण त्या मापाप्रमाणे आपण बॅग शिवणार आहोत. तर इथे मार्किंग केल्याप्रमाणे आपल्याला हे कपाट कट करून घ्यायचं आहे. तर इथे कपडा मी फोल्ड करून घेतला आणि मार्किंगनुसार आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे या ठिकाणी. तरी ते वरच्या साईडनं जो यू आकार दिसतोय, दोन्ही साईडचे खालचा आणि वरचा जो कपडा आहे तिथे आपल्याला बारीक रोल करून शिवून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला पायपिंगसारखंच दिसेल त्या ठिकाणी. म्हणजे वेगळी पट्टी यूज नाही करणार, तोच कपडा आपण बारीक असा दुमडून शिलाई घेणार आहोत. अशा पिशव्या प्रत्येकालाच गरजेच्या असतात आणि जेव्हा आपण भाजी वगैरे काय आणू त्यावेळेला खूप युजफुल असतात. यामुळे आपला कॅरी बॅगचा वापर कमी होतो. आणि अशा कपड्यापासून बनवलेल्या बॅग ह्या वॉशेबल असतात, त्यामुळे आपण वारंवार वापरू शकतो. त्यामुळे कॅरी बॅगचा आपोआप वापर बंद होतो. तर प्रत्येकाने असं यूज केलं पाहिजे. प्लास्टिकला पर्याय म्हणून आपण कापडी बॅग सिंगल कपड्याच्या आपण यूज करू शकतो. याला काही फोम आणि अस्तरची काही गरज नाही आहे. आपल्याकडे बरेच असे कॉटनचे ब्लाऊज पीस किंवा जाडसर असे कपडे घरामध्ये असतात. काही जुन्या साड्यांपासून पण आपण बनवू शकतो. शिवाय आपल्याला कॉटनच्या अशा बॅग आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो. यामध्ये आपण फळभाज्या वगैरे ठेवून. तर इथे असा मी बेल्ट या पद्धतीने असा फोल्ड केलेला आहे सुलट बाजूनी. दोन्ही बेल्ट एकमेकांवर ठेवून इथे दाखवल्याप्रमाणे नीट पहा. आणि जी खालची पट्टी आहे ती परत वरच्या साईडनं आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे बेल्टची. इथे बघा दाखवते मी. आणि असे या ठिकाणी आपल्याला स्टिच करून घ्यायचं या ठिकाणी. त्यामुळे बेल्टची शिलाई जी आतल्या साईडनं झाकून जाईल. तुम्ही शिवल्यावर पाहू शकता. सुलट बाजूने आपल्याला असे फोल्ड करायचे आहे. इथे डबल स्टिच घ्यायचे आपल्याला या ठिकाणी, कारण बेल्ट म्हणलं की थोडेसे डबल शिलाई आलीच पाहिजे. तर हे पाहू शकता तुम्ही, आतल्या साईडनं असं फोल्ड केल्यानंतर शिलाई दिसत नाही आहे. आणि जेवढी पट्टी रुंद आहे तेवढीच रुंद आपल्याला या ठिकाणी घडी करायची आहे. त्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला इथे एक शिलाई घ्यायची आहे. तिथे आपण एक पायपिंगसाठी एक स्ट्रिप घेणार आहोत, पट्टी घेणार आहोत एक कापडी. तर ती एका साईडनं शिलाई करून घेतलेली आहे. त्याआधी आपण एक शिलाई करून घेणार आहोत खाली.
त्यानंतर पायपिंग करून घ्यायची आहे. वरच्या साईडनं थोडीशी पट्टी फोल्ड करायची आहे कॉर्नरला. दोन्ही साईडनं आपण फोल्ड करून ही पट्टी जोडून घेतली. इथे आपली ही बॅग पूर्ण झालेली आहे शिवून. खूप सुंदर अशी ही बॅग तयार झालेली आहे. यामध्ये साधारण 5 किलो इतपत सामान बसतं. आता या बॅगमध्ये मी 2 किलो फ्रूट ठेवलेले आहेत. तरी पण बॅग इतकी लूज वाटते, अशी शिल्लक जागा आहे. पाहू शकता किती मोठी झालेली आहे. तर ही सुंदर अशी बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान कमेंटही करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.